संदर्भामध्ये अधिक चर्चा करण्यासाठी आणि अधिक माहिती घेण्यासाठी मालेगावचे आमचे प्रतिनिधी रईस शेख आपल्यासोबत जोडले गेलेत। रईस आपल्याकडे येतोच, त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार सादिक शेखही आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सादिक शेख यांच्याकडून आपण त्या ठिकाणची राजकीय परिस्थिती आणि त्या ठिकाणी नवीन उदयाला येत असलेली काही राजकीय समीकरणंही जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी रईस, एकतर मुस्लिम बहुल भाग म्हणून मालेगावची स्वतःची आपली एक वेगळी ओळख आहे, मात्र त्या ठिकाणी मुस्लिम बहुल भाग असताना देखील एमआयएम आणि त्या ठिकाणची स्थानिक पार्टी ज्यांना आता सत्ता स्थापनेचा थेटपणे दावा करताना दिसून येतात। मात्र वेगळ्या प्रकारचं राजकीय समीकरण ज्याला मालेगावमध्ये उदयाला आलं तर मालेगावसाठी ही वेगळी लढाई होती का? मालेगावातल्या नागरिकांनी ज्या प्रकारे मतदान केलेलं आहे आणि त्यानंतर झालेलं सेलिब्रेशन हे महाराष्ट्रानं देखील पाहिलेलं होतं। मला तिथल्या एकंदरीत राजकीय परिस्थितीला समजून घ्यायचंय। रईस, विशाल सर, आपल्याला माहित आहे का, आसिफ शेख आणि एमआयएमचे आमदार मुफ्ती शेख हे कट्टर विरोधक आहे। बरोबर। त्यांनी 2019 ला आसिफ शेखचा पराभव केला, तर 2024 ला आसिफ शेख यांचा अवघ्या 162 मतांनी पराभव झाल्याने मालेगावात एकच शोक पसरला होता। पण महापालिका जशी निवडणूक लागली, आसिफ शेख यांनी कामाचा जोर वाढवत मग गल्लोगल्ली फिरून आपल्या इस्लामिक पार्टीचा प्रसार केला आणि त्यांना साथ मिळाली त्यांच्या कार्यकर्त्यांची। आपण मालेगावकरांना आपण जेव्हा विचारलं तर जे आपण चूक लोकसभेत केली आता ती आपण करायची नाही असा एक ठाम निर्धार मालेगावकरांनी व्यक्त केला होता। त्यातच प्रत्यय म्हणजे एमआयएम पार्टी इस्लाम पार्टीला घवघवशीत यश मिळाले नाही आता आणि त्याच्यासोबत समाजवादी पार्टी आल्याने आसिफ शेख यांची ताकद वाढली होती। एकूणच मालेगाव हा मुस्लिम बहुल एरिया आहे आणि पश्चिम भागात 84 पैकी 64 जागा आहे। इकडे नेहमीच एमआयएम आणि शेख कुटुंब ज्या पार्टीत असतात ते काँग्रेस असो राष्ट्रवादी असो यांचा नेहमीच सामना पाहायला मिळाला। बरोबर। यावेळेसही तसंच झालं, पण या सामन्यात आसिफ शेख यांनी एमआयएमचे आमदार मुफ्ती इस्माईल यांना पछाडलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। नक्कीच धन्यवाद रईस, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। ज्येष्ठ पत्रकार सादिक शेख यांच्याकडे जाईल। सादिक जी, एकतर मुस्लिम बहुल भागामध्ये मुस्लिम समाजच दोन पार्टीजमध्ये वाटला गेल्याचं स्पष्ट दिसतंय। इस्लामिक ही त्या ठिकाणची स्थानिक पार्टी, दुसरीकडे एमआयएमचं वजन का नेमकं कमी होत गेलं? इस्लामिक पार्टीकडे मालेगावकरांचा वाढता ओढा आणि महापौर किंवा महापालिकेची सत्ता देण्याचं नेमकं कारण काय? सादिक जी, विधानसभेनंतर मालेगावात जे आता भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी जन्मदाखला प्रकरणातील जे काढलं होतं त्याच्यावरती आरोप झाले होते। जन्मदाखला किंवा मालेगावात 3000 जन्म प्रमाणपत्र हे बोगस काढले गेलेले आहेत। याविषयी मालेगावकरांमध्ये खूप प्रचंड प्रमाणात भीती निर्माण झालेली होती। त्यावेळी आसिफ शेख आणि मुस्तकीम डिग्निटी, समाजवादी पार्टीच्या मुस्तकीम डिग्निटी आणि आसिफ शेख यांनी एक मायनॉरिटी डिफेन्स कमिटी स्थापन करून या लोकांची मदत केलेली होती आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले होते। कारण हे आरोप झाल्यानंतर लोकांमध्ये खूप तणाव आणि चिंता निर्माण होत होती। परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये आसिफ शेख आणि मुस्तकीम डिग्निटी यांनी मोठ्या प्रमाणावर त्यांची मदत केल्याने हा सगळा मुस्लिम मतदारांचा ओढा त्यांच्याकडे ओढला गेला। आणि या व्यतिरिक्त पुढे येणाऱ्या एसआयआर याविषयी त्यांनी आश्वस्त केले की येणाऱ्या एसआयआर विषयी पण आम्ही या पद्धतीनेच मदत करू, ज्यांना प्रॉब्लेम येतील त्यांना याविषयी पण मदत करू असं त्यांनी आश्वस्त केलेलं आहे। यामुळे मुस्लिम मतदारसंघ मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे ओढला आहे। नक्कीच धन्यवाद सादिक शेख, आपणही सविस्तरपणे सांगितलं की मालेगावमधलं नेमकं राजकारण काय, कशा प्रकारे मतदारांनी सत्ता कुणाच्या हातात द्यायचा या संदर्भातला निर्णय घेतलात ते समजावून सांगितलं, त्यासाठी धन्यवाद। न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा लोकशाही मराठी।